नमस्कार, जय महाराष्ट्र. मी संजय पाटील, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष. आज एका महत्त्वाच्या विषयावरती मी आपल्याशी बोलत आहे. एक छोटासा व्हिडिओ आपल्याला माहिती असून दे याच्यासाठी मी करत आहे. विषय आहे सुरक्षा रक्षक मंडळाचा वेतन. खरोखरच हे कामगार विभागाच्या लाल फितीत अडकले आहे का? तर आपल्या सुरक्षा रक्षकांना एक माहिती करून देऊ इच्छितो की काही सुरक्षा रक्षक आज ही संभ्रमात आहेत की आमचा जो सुरक्षा रक्षकांचा जो पगार आहे तो सुरक्षा रक्षक मंडळाकडून वाढवला जातो की कामगार विभागाकडून वाढवला जातो. तर मी स्पष्टपणे सांगू शकतो, जे ही अधिकार आहेत ते मला मिळालेल्या माहितीनुसार 7 नोव्हेंबर 2017 चा एक शासन आदेश आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, सुरक्षा रक्षक मंडळे, माथाडी मंडळे या मंडळात आर्थिक बाबीशी संबंधित प्रकरणी शासनाची मान्यता घेण्यासंदर्भात अट शिथिल करण्याबाबत त्या आदेशामध्ये असा उल्लेख केला आहे, माथाडी आणि सुरक्षा रक्षक मंडळांना शासनाकडून कोणतेही आर्थिक सहाय्य मिळत नसल्यामुळे माथाडी तसेच सुरक्षा रक्षक अधिनियमातील व अधिनियमांतर्गत मंडळांना लागू करण्यात आलेल्या योजनेतील विहित तरतुदीनुसार प्राप्त वैधानिक आणि प्राधिकरणांतर्गत मंडळाचे कार्य योजनेची अंमलबजावणी करणे सुसह्य होणे आवश्यक असल्यामुळे दिनांक 11/9/2017 रोजीच्या आदेशानुसार सुरक्षा रक्षक मंडळ तसेच माथाडी मंडळात आर्थिक बाबीशी संबंधित प्रकरणाची शासनाची मान्यता घेण्यासंदर्भातील अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा दिलेला आहे, उपरोक्त शासन आदेशानुसार कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी संदर्भात 3/10/2017 रोजीच्या पत्रान्वये मंडळाचे दैनंदिन प्रशासकीय वैधानिक कामकाज सुव्यवस्थितपणे पार पाडण्याकरता दिनांक 11/9/2017 रोजीच्या आदेशामधील अ आणखी ब मध्ये सुधारणा प्रस्तावित केली आहे. यास्तव आदेशाद्वारे 11/9/2000 रोजीचे आदेश अधिनिर्गमित करून खालीलप्रमाणे सुधारित आदेश देण्यात येत आहेत. तर आदेश हे कामगार विभागाकडून काय देण्यात आले आहेत याची पण मी आपल्याला आता माहिती करून देत आहे. नमूद केल्याप्रमाणे अ मध्ये काय सांगितलं आहे की माथाडी आणि सुरक्षा रक्षक मंडळातील कर्मचारी यांचे वेतन व इतर भत्ते, सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदित सुरक्षा रक्षकांचे वेतन व इतर भत्ते तसेच माथाडी मंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते दैनंदिन प्रशासकीय वैधानिक कामकाज करताना आवश्यक ती कार्यालयीन खरेदी व नियमित होणारा खर्च संबंधित मंडळ स्वायत्त असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे कार्यालयीन खरेदीविषयी धोरण व निर्णय अंमलात असेल ते मार्गदर्शन मानून त्यांच्याशी सुसंगत राहून नियमानुसार अंतिम निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार संबंधित मंडळाच्या अध्यक्षांना प्रदान करण्यात आलेले आहेत. खूप महत्त्वाचा विषय आहे. वेतन वाढ असून देत किंवा कोणत्याही मंडळाशी लागणारा जो काही खर्च असून देत, त्याच्यासाठी तुमचे निघणारे जे काही टेंडर असतात, गणवेश खरेदी असतील, चमड्याचे बूट असून देत, लागणारे त्याला आर्टिकल्स असून देत, हे संपूर्ण अधिकार याचे काढण्याचे टेंडर आणि तुमच्या आपल्या सुरक्षा रक्षक मंडळातील कामगारांचा जो काही वेतन आणि भत्ते वाढवण्याचा संपूर्ण अधिकार हा कामगार विभागाकडून मंडळाच्या अध्यक्षांना दिलेला आहे. हा पहिला मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा काय सांगतोय, मंडळाचे कामकाज गतिमान पद्धतीने व कार्यक्षम होण्यासाठी शासनाचे भांडार खरेदी विधायक धोरण मार्गदर्शक मानून तसेच वाहन खरेदीविषयी शासनाचे जे धोरण आहे ते मार्गदर्शक मानून संबंधित तरतुदीची काटेकोरपणे पालन करून सविस्तर प्रस्ताव कामगार आयुक्त यांच्या मान्यतेसाठी सादर करणे बंधनकारक राहील व कामगार आयुक्तांच्या मान्यतेवर माथाडी मंडळ कार्यवाही करेल. तथापि वरील प्रयोजना व्यतिरिक्त खरेदी करण्याची झाल्यास अथवा मंडळाच्या कामकाजकरता नव्याने योजना काही सुरू करायच्या झाल्यास
किंवा आर्थिक बाबीशी निगडीत धोरणात्मक निर्णय घेण्यात झाल्यास त्यानुसार योजनेच्या अथवा आवश्यक प्रकल्प अहवाल खर्चासंबंधी सविस्तर प्रस्ताव कामगार त्यांच्या मार्फत शासनाच्या मान्यतेस घेण्यात येईल. जो काही तुमचा वाहन खरेदी करून द्या असल्यानंतर दुसऱ्या काही योजना असेल त्याचा विषय जर का तुम्हाला काय करायचा असेल तर तो कामगार विभागाकडे राहील, लक्षात घ्या. पण आणखी त्याच्यामध्ये ड मध्ये त्याच आदेशामध्ये एक उल्लेख असा दिलेला आहे, या संबंधातील आर्थिक बाबीचे कोणतेही दायित्व म्हणजे कोणतेही खर्च हा शासनावर राहणार नाही, लक्षात घ्या. सदर आदेशे महाराष्ट्र माथाडी व हातमाल कामगार नोकरीचे नियम अधिनियम 1969 तसेच सुरक्षा रक्षक मंडळ नोकरीचे नियमन अधिनियम 1981च्या कलम 8(4) अन्वये शासनास असलेल्या प्राधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहेत. लक्षात घ्या, या आदेशावरून आपल्याला स्पष्ट दिसतं की जर का सुरक्षा रक्षकांचा वेतनवाढीचा जर का मुद्दा येत असेल तर संबंधित सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांना संपूर्ण तसे अधिकार दिलेले असतानाही आपण वारंवार संघटना म्हणून ज्यावेळा आपण मंडळातल्या सुरक्षा रक्षकांचा वेतनवाढीचा विषय येतो त्यावेळा आपण प्रत्येक वेळी हा आपण कामगार विभागाकडेच कामगार मंत्र्यांकडेच प्रस्ताव देतो किंवा मंडळाच्या अध्यक्षांनाही देतो. तो आदेश त्यांचे जे काही अधिकार वापरून मंडळ स्तरावरती घ्यायला मंडळाच्या अध्यक्षांना काहीही हरकत नसताना आमचे जे काही प्रस्ताव असतात ते कामगार मंत्र्याकडेच किंवा कामगार विभागाकडे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडेच का पाठवले जातात. हा जोपर्यंत संभ्रम सुरक्षा रक्षकांच्यातला दूर होणार नाही तोपर्यंत हा आपला जो काही मंडळाचा जो सुरक्षा रक्षकांचा जो काही वेतनवाढीचा विषय आहे तो हा कामगार विभाग मंत्रालय यांच्या लाल फितीमध्ये अडकून पडलेला असेल, लक्षात घ्या. आपण संघटना म्हणून प्रत्येक वेळा आपण प्रत्येक गोष्टीची म्हणतात ना कारवाई करत असतो, त्याचा पाठपुरावा करत असतो. परंतु काय होतं की आम्ही म्हणतो ना हे सर्व अधिकार मंडळाच्या अध्यक्षांना दिलेले आहेत, मग आपण मंत्रालयामध्ये प्रस्ताव का पाठवतो. या गोष्टीचा जर का आपल्याला संपूर्ण जर का आपण माहिती घ्यायची असेल तर मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की नक्कीच या गोष्टीवरती सोमवारपर्यंत आपण योग्य असा तोडगा काढण्यासंदर्भात मंडळाचे काय आपले नवीन अध्यक्ष साहेब आलेत, मंडळाचे जे आपले सचिव साहेब आहेत यांच्याशी बसून आपण एक चर्चा म्हणून एक आपण त्यांच्याकडे याची संपूर्ण माहिती घेत आहोत की बाबा हा जो शासन निर्णय जो शासनाने काढलेला आहे हा मंडळाला धरून आहे, तर आमचे जे काही प्रस्ताव आहेत तुम्ही प्रशासनाकडे कामगार विभागाकडे कोणत्या संदर्भामध्ये पाठपुरावा करण्यासाठी पाठवता एवढीच आपण माहिती घेणार आहोत. आमचा जे काही वेतन आहे आम्हाला शासन किंवा वित्त विभागाशी काही निगडीत नसताना याच्या आधीही एक वेळ मीटिंग झाली होती मंत्रालयामध्ये, त्यावेळी हा विषय आला होता की त्यांनी सांगितलं होते की जो काही यांचा कामगारांचा जो सुरक्षा रक्षक कामगारांचा जो काही पगार वेतन वाढवलं जातं याचा शासनाच्या तिजोरीवरती कोणताही बोजा किंवा आर्थिक भार येत नसून तो पगारवाढ त्यांना देण्यास काहीही हरकत नाही. तिने योगायोगानं तुम्हाला मी सांगतो त्यावेळी 2017 साली 3278 एवढी चांगली वेतनवाढ झाली होती, लक्षात घ्या. मग आत्ताच हे 2017 नंतर वारंवार आम्हाला मंत्रालयाचे पायऱ्या चढावं लागतात, वारंवार आपल्याला कामगार विभागाकडे जावं लागतात, वारंवार मोर्चे काढावे लागतात किंवा वारंवार आपल्याला पत्रावर पाठपुरावा लागतो. ही वेळ आज सुरक्षा रक्षकांच्यावर कशामुळे आली याचं उत्तर पुढच्या वेळी मी नक्की आपल्याला सविस्तर व्हिडिओ बनवून आपल्याला पाठवला जाईल. संबंधित शासन आदेश मी आज आपल्याला फेसबुकवरती अपलोड करून पाठवून देत आहे. आपण सर्वांनी तो आदेश वाचा, संपूर्ण विषय आपल्या लक्षात येईल. आणि मला असं वाटतं की आपण शासनाकडे जो आपला प्रस्ताव पेमेंट म्हणजे वेतन व भत्तेवाढ करण्यासंदर्भामध्ये पाठवला आहे, माझी अपेक्षा आहे की हा कोणत्याही प्रकारे शासनाच्या लाल फितीमध्ये अडकला नाही पाहिजे, हीच एक माफक अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.